दैनंदिन धावपळीतून थोडा ब्रेक घेऊन आम्ही निघालो आहोत निसर्गाच्या सानिध्यात सुंदर लोणावळ्याकडे. हिरवीगार डोंगररांग, थंड हवा आणि अविस्मरणीय आठवणी आमची वाट पाहत आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं लोणावळा म्हणजे निसर्गाने मुक्त असताने उधळलेलं सौंदर्य. हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याने झाकलेली शिखरं, थंडगार वारा आणि मनाला मोहून टाकणारी शांतता यांचा अनुभव घेण्यासाठी आम्ही उत्साहाने प्रवास सुरू केला. प्रवास सुरू होताच खिडकी बाहेर दिसणारी बदलती दृश्य मनाला आनंद देत होती. शहरातील गोंगाट मागे पडत होता आणि निसर्गाचं अप्रतिम रूप हळूहळू जवळ येत होतं. प्रत्येक वळणावर दिसणारे डोंगर, हिरवाईने नटलेले परिसर आणि ढगांशी खेळणारी शिखरं पाहून या प्रवासाची उत्सुकता आणखी वाढत होती. या 2 दिवसांच्या प्रवासात आम्ही भरपूर मज्जा करणार होतो, नवीन ठिकाणं पाहणार होतो, सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करणार होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यभर जपता येतील अशा आठवणी गोळा करणार होतो. तर चला, आमच्या या सुंदर लोणावळा प्रवासात तुमचं स्वागत आहे. अनुभवूया निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य, रोमांचक क्षण आणि अविस्मरणीय आठवणींचा हा खास प्रवास. आमच्या लोणावळा ट्रिपचा पहिला दिवस पूर्णपणे मजा, रोमांच आणि अविस्मरणीय क्षणांनी भरलेला होता. आमचं पहिलं ठिकाण होतं वेट एन्जॉय, लोणावळ्यातील प्रसिद्ध वॉटर पार्क आणि अम्युजमेंट पार्क. पार्कमध्ये प्रवेश करताच आमचं स्वागत जोशपूर्ण संगीताने आणि उत्साही परफॉर्मन्सने झालं. एक ग्रुप म्युझिकवर डान्स करत होता आणि विविध ॲक्टिव्हिटीजमधून पर्यटकांचं मनोरंजन करत होता. त्या वातावरणामुळे आमचा उत्साह आणखी वाढला आणि ट्रिपची सुरुवातच एका धमाकेदार नोटवर झाली. त्यानंतर आम्ही थेट वॉटर पार्कमध्ये प्रवेश केला आणि मजेची खरी सुरुवात झाली. थंडगार पाण्यात मनसोक्त डुबत आम्ही विविध पूल आणि राईड्सचा आनंद घेतला. वेव्हपूलमध्ये समुद्राच्या लाटांचा आनंद घेत आम्ही भरपूर मस्ती केली. प्रत्येक लाटेसोबत आनंद आणि उत्साह अधिकच वाढत होता. लेझी पूलमध्ये पाण्याच्या मंद प्रवाहासोबत निवांतपणे तरंगताना मनाला एक वेगळीच शांती मिळत होती. त्या क्षणी कोणतीही घाई नव्हती, कोणताही ताण नव्हता, फक्त निसर्ग, शांतता आणि मनमुराद आनंद होता.
रोमांच आवडणाऱ्यांसाठी बूमरँग राईड हा दिवसातील सर्वात थरारक अनुभव ठरला. उंचावरून वेगाने खाली येताना आणि पुन्हा वर झेपावताना हृदयाचे ठोके अक्षरशः वाढत होते. वॉटर पार्कमधील मजेनंतर आम्ही अम्युजमेंट पार्ककडे वळलो. समोर दिसणाऱ्या उंच आणि थरारक राईड्स पाहूनच आमच्या हृदयाचे ठोके वाढू लागले होते. काही राईड्स इतक्या उंच आणि वेगवान होत्या की त्यांच्याकडे फक्त पाहूनच अंगावर काटा येत होता. पण त्या रोमांचाचा अनुभव घेण्याचा उत्साहही तितकाच होता. एकामागून एक अनेक थ्रिल राईड्सचा आम्ही आनंद घेतला. प्रत्येक राईडसोबत भीती, उत्सुकता आणि आनंद यांचं अनोखं मिश्रण अनुभवायला मिळालं. राईड सुरू होण्यापूर्वीचे काही सेकंद आणि हवेत झेपावताना जाणवणारा थरार हा शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. प्रत्येक राईडनंतर उत्साह आणखी वाढत होता आणि पुढची राईड करण्याची इच्छा होत होती. दिवस वॉटर पार्क आणि अम्युजमेंट पार्कमधील धमाल अनुभवल्यानंतर संध्याकाळी वातावरण आणखी रंगतदार झालं. जोरदार डीजे बीट्स, आकर्षक लाईट्स आणि उत्साहाने भरलेली गर्दी यामुळे संपूर्ण परिसर जल्लोषात बुडाला होता. आम्हीही त्या संगीताच्या तालावर मनसोक्त नाचलो, आनंद लुटला आणि दिवसाचा शेवट एका भन्नाट सेलिब्रेशनने केला. थरारक राईड्स, डान्स आणि अविस्मरणीय क्षणांनी भरलेला हा दिवस आमच्या लोणावळा ट्रिपमधील सर्वात खास दिवसांपैकी एक ठरला. संपूर्ण दिवस वॉटर पार्क आणि अम्युजमेंट पार्कमधील धमाल अनुभवल्यानंतर संध्याकाळी आम्ही आमच्या रिसॉर्टमध्ये पोहोचलो. दिवसभराच्या मजेमुळे थोडा थकवा जाणवत होता, पण मन मात्र आनंदाने भरून गेलं होतं. चेक इन केल्यानंतर थोडा वेळ आराम केला. शांत वातावरण, सुंदर सजावट आणि आजूबाजूची हिरवाई मनाला एक वेगळीच प्रसन्नता देत होती. दिवसभराच्या गोंगाटानंतर ही शांतता खूप सुखद वाटत होती. दुसऱ्या दिवसाची सुरुवात एका सुंदर आणि शांत सकाळी झाली. सकाळी उठताच गॅलरीतून दिसणारं निसर्गरम्य दृश्य मन मोहून टाकणारं होतं.
हिरवाईने नटलेलं डोंगर, थंडगार वारा आणि सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी वातावरण अधिकच सुंदर बनवलं होतं. लोणावळा दर्शनासाठी आम्ही एक कॅब बुक केली होती. कॅब येताच रिसॉर्टमधून चेकआउट करून आम्ही नव्या उत्साहाने दिवसाच्या प्रवासाला सुरुवात केली. आमच्या लोणावळा दर्शनाची सुरुवात झाली नारायणी धाम मंदिरापासून. शांत, स्वच्छ आणि भक्तिमय वातावरणामुळे मंदिरात प्रवेश करताच मनाला एक वेगळीच प्रसन्नता जाणवत होती. मंदिराची सुंदर वास्तुकला आणि आजूबाजूचं शांत वातावरण मनाला खूप भावलं. काही क्षण दर्शन आणि प्रार्थनेत घालवून आम्ही मनशांतीचा अनुभव घेतला आणि पुढील प्रवासासाठी नव्या ऊर्जेसह निघालो. कारला येथील एकविरा देवी मंदिरात दर्शनासाठी पोहोचलो. देवीचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केला आणि मंदिरातील भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला. हा क्षण आमच्या प्रवासातील एक विशेष आणि आध्यात्मिक अनुभव ठरला. एकविरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही ऐतिहासिक कारला लेण्यांचा परिसर पाहिला. प्राचीन वास्तुकला, दगडांमध्ये कोरलेली अप्रतिम कलाकुसर आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या या लेण्या पाहून आम्ही भारावून गेलो. हा अनुभव आमच्या प्रवासात इतिहासाची एक सुंदर झलक घेऊन आला. भेट दिली. विविध प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे हुबेहूब पुतळे आम्ही पाहून आश्चर्यचकित झालो. अनेक पुतळ्यांसोबत फोटो काढत आणि त्यांची कलाकुसर पाहत आम्ही या अनोख्या ठिकाणी
असे विहंगम दृश्य आणि थंडगार वाऱ्याचा आनंद घेत आम्ही निसर्गाच्या सौंदर्यात हरवून गेलो. येथील मनमोहक दृश्यांनी आमचा प्रवास आणखी संस्मरणीय बनवला. यानंतर आम्ही मुळशी धरण पाहण्यासाठी गेलो. शांत वातावरण आणि निसर्गरम्य परिसराचा आनंद घेत काही निवांत क्षण घालवले. लोणावळ्याच्या सौंदर्याचा हा आणखी एक सुंदर अनुभव ठरला. त्यानंतर आम्ही खंडाळा लेकला भेट दिली. खरंच सांगायचं तर या ठिकाणची शांतता आणि आजूबाजूची हिरवाई मनाला खूपच भावली. शहराच्या धावपळीतून दूर काही क्षण फक्त निसर्गासोबत घालवायचे असतील तर हे ठिकाण नक्कीच एकदा भेट देण्यासारखं आहे. त्यानंतर आम्ही राजमाची गार्डनला भेट दिली. येथून दिसणारं दरीचं अप्रतिम दृश्य आणि थंडगार वारा मनाला खूपच भावला. 2 दिवसांचा हा सुंदर प्रवास आता संपत आला होता. पण या ट्रिपमध्ये अनुभवलेले आनंदाचे क्षण, निसर्गाचं सौंदर्य आणि तयार झालेल्या आठवणी कायम मनात राहणार होत्या. अशाच एका नव्या प्रवासात पुन्हा भेटूया. बाय बाय.